राज्यसभेसाठी भुजबळांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं समजतंय, पण भुजबळांनी टाकलेल्या अटींना आता अडचण निर्माण झाली। राज्यसभेवर जाण्यास भुजबळ सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र समीर भुजबळ यांना कॅबिनेट मंत्री करण्याची छगन भुजबळांची अट आहे। भुजबळांच्या मागणीवर भाजप नेतृत्वाचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे। अत्यंत महत्त्वाची घडामोड राजकीय वर्तुळातून समोर येते। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे जोडले गेलेले आहेत। गणेश, भुजबळांना राज्यसभेवर पाठवून समीर भुजबळ यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे। काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच काल दिवसभर आहे ते राष्ट्रवादीच्या बैठका पार पडलेल्या आहेत आणि यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आणि याच बैठकीमध्ये आहे छगन भुजबळ यांचं नाव आहे ते पुढे करण्यात आलं होतं आणि छगन भुजबळ यांनी देखील स्वतः दिल्लीत जाण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दाखवलेला आहे। मात्र त्यांनी एक अट आहे ती घातलेली पाहायला मिळते, ती म्हणजे की त्यांची होणारी जागा रिक्त असणार आहे त्या ठिकाणी त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये आहे ते स्थान देण्यात यावं ही प्रामुख्याने मागणी घालण्यात आलेली आहे आणि याच मागणीवर कुठेतरी हे घोडं मैदान अडलंय असंच म्हणावं लागणार आहे। कारण की मंत्रिमंडळाचा जर विस्तार होणार असेल तर त्या सगळ्या संदर्भामधले दिल्लीमधल्या नेत्यांशी देखील या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करणं गरजेचं असतं आणि त्यासाठीच कुठेतरी हे घोडं मैदान अडलेलं पाहायला मिळते। त्यामुळे आता खरं तर उद्याच्याला शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणि त्याचमुळे या सगळ्या संदर्भामध्ये दिल्लीतल्या नेत्यांशी काही चर्चा करून यावर काही मार्ग निघतो का हे देखील पाहणं गरजेचं आहे। जी 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 नक्कीच। मात्र मित्रपक्षांना या सर्व गोष्टी मान्य असतील का? भाजपाचा काय निर्णय? नक्कीच भाजपच्या नेत्यांकडेच या सगळ्या संदर्भामध्ये आहे ती प्रामुख्याने मागणी आहे ती केलेली आहे। मात्र भाजपच्या नेत्यांनी आहे ते वरिष्ठांशी बोलून या सगळ्या संदर्भामध्ये निर्णय सांगितला जाईल अशा पद्धतीचं सांगण्यात आलेलं आहे। मात्र त्यासाठीच कुठेतरी आता भाजपचे नेते वरिष्ठांशी बोलल्यानंतर मंत्रिमंडळात लगेच स्थान दिलं जात आहे का समीर भुजबळ यांना हे देखील पाहणं गरजेचं आहे। कारण की समीर भुजबळ यांना जर मंत्रिमंडळामध्ये घ्यायचं असेल तर जी छगन भुजबळ यांची रिक्त होणारी जागा त्या ठिकाणी पोटनिवडणुकीमध्ये समीर भुजबळ हे आमदार होतील। मात्र मंत्रिमंडळामध्ये घ्यायचे की नाही या सगळ्या संदर्भामध्ये आहे त्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आता सध्या चर्चा सुरू आहे। त्यामुळे त्या ठिकाणी नेमकं काय निर्णय होतो हे देखील पाहणं गरजेचं आहे। धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहिली यावेळेस राजकीय घडामोड महत्त्वाची। राज्यसभेसाठी भुजबळांचं नाव जवळपास निश्चित झालं असून ते स्वतः सुद्धा राज्यसभेवर जाण्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी